मंत्री महोदयांनी ह्याच्यावरती जे उत्तर दिलं, मंत्री महोदयांचं काम अतिशय चांगलं आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण अधिकारी चुकीची ब्रीफिंग देत असल्यामुळे हा विषय अतिशय गंभीर बनलेला आहे. मी माझ्या मूळ प्रश्नामध्येच विचारलं होतं की हा 42,242 जो हेक्टर फिगर आलेला आहे तो मुळात मी जनरेट केलेला आहे, तो सरकारकडे कसा आला, हाच माझा विषय होता. एक विषय तो आहे, त्याच्यावरती उत्तर मला मिळालेलं नाही. विषय दुसरा असा आहे, सुप्रीम कोर्टामध्ये मग आपण जी नोंद पाठवलेली आहे ती कुठल्या आधारावर पाठवलेली आहे? अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, अशी जिल्हा प्रशासनाकडे नोंदच नाही आहे, नोंदच नाही आहे. मी प्रांताला विचारलं, मी तहसीलदारांना विचारलं, मी BDOला विचारलं, मी कलेक्टरांना विचारलं, मी माहितीच्या अधिकाऱ्याला विचारलं. सगळ्यांना विचारल्यानंतर मी एक ढगातून हा फिगर काढलाय, याची कुठे नोंद नाही आहे साहेब. मग सरकारने मला जी मॅच करून दिलेली ही जी फिगर आहे ती आली कुठून? एक माझा मूळ प्रश्न तोच होता. दुसरा प्रश्न, मग सुप्रीम कोर्टामध्ये आपण जे प्रेझेंटेशन केलं ते प्रेझेंटेशन कुठल्या आधारावर केलं? आधार नाही आहे साहेब. जिल्ह्यामध्ये तुम्ही आत्ता कलेक्टरना फोन लावा की वन खात्यामध्ये नोंद असलेल्या जमिनी तुमच्याकडे किती आहेत, त्यांच्याकडे फिगरच नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये काय होतं आहे अध्यक्ष महोदय, की जेव्हा आपण, आमचं एक गाव आहे कुडाळ तालुक्यामध्ये, पुळास नावाचं, 14 घरकुलासाठी तिथे पंतप्रधान आवास योजनेमध्ये तिथे ती स्कीम सँक्शन झालेली आहे, परवानगी मिळालेली आहे. आता वन असल्यामुळे 7/12वर त्यांना साहेब 1.5 वर्षापासून वन खात्याच्या खेपा मारायला पडत आहेत, त्यांना परवानगी मिळत नाहीये. ते 1.5 वर्षापासून वन खात्यामध्ये चाललेत की आम्हाला परवानगी द्या. घरकुल हे पंतप्रधान आवास योजनेतून मिळालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये वन खातं त्यांना 1.5 वर्ष झालं परवानगी देत नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा, आणि मंत्री महोदय, जेव्हा ह्याचा सर्वे झाला, जसं तुम्ही म्हणता सर्वे झाला साहेब, सर्वे पण चुकीच्या पद्धतीने झाला, तो सॅटेलाइटच्या आधारावर झाला. आता सॅटेलाइटच्या आधारावर झालेला सर्वे, त्याच्यामध्ये शाळा आल्या, त्याच्यामध्ये मंदिरं आली, त्याच्यामध्ये शेती आली, त्याच्यामध्ये सगळेच आमचे जवळपास 300 गावं आली. आता अध्यक्ष महोदय, एकंदरीत जर आपण क्षेत्रफळ सिंधुदुर्गाचं बघितलं तर 5.5 लाख हेक्टरचं आहे. जर तुम्ही साहेब आमच्या जिल्ह्यावर पडलेली आरक्षणं किती आहेत, जर आरक्षणं किती आहेत जर तुम्ही त्याचा हिशोब लावला तर साहेब आकारी पड 1700 पेक्षा जास्त हेक्टर आहे, सागरी CRZ 600 पेक्षा जास्त हेक्टर आहे, कबुलायतदार गावकर 400-700 पेक्षा जास्त हेक्टर आहे, वनसंज्ञा व खासगी वने 38,643 हेक्टर पेक्षा जास्त आहे. इको सेन्सिटिव्ह जे सर्वात मोठं आमच्या जिल्ह्यावर ज्याचं क्षेत्रफळ आहे ते 2,97,000 आहे. हे सगळं अंदाजित सांगतो साहेब. अध्यक्ष महोदय, ही माझी फिगर आहे, शासनाची नाही. त्याच्यामध्ये खारपुटी क्षेत्र 473 हेक्टरची आहे साहेब. हे सगळं जर आपण मोजलं तर हे 2.25 लाख हेक्टरपर्यंत होतं. सरकारच्या नोंदीप्रमाणे नाही, ह्याला विचार त्याला विचार, ह्या अधिकाऱ्याला पकड त्या अधिकाऱ्याला पकड, त्याच्यातून ही फिगर जनरेट झालेली आहे. म्हणजे क्षेत्रफळ किती? 5.5 लाख हेक्टर. आणि आमची रिझर्वेशनमध्ये चाललंय किती? त्याच्यामध्ये सर्वात जास्त वन खात्याकडे आहे. वन खातं काय उत्तरच द्यायला तयार नाही आम्हाला त्याच्यावरती. त्यांचे अधिकारी आम्हाला काय सांगायलाच तयार नाही की तुमच्या ह्या जमिनी मिळणार आहेत की मिळणारच नाही आहेत, आम्हाला सांगायला तयार नाहीत. साहेब, प्रायव्हेट फॉरेस्ट जेव्हा सॅटेलाइट पडलं आणि सॅटेलाइट थ्रू रिझर्वेशन पडली, साहेब तुम्हाला एक सांगतो अध्यक्ष महोदय, 98% सिंधुदुर्गामध्ये ही प्रायव्हेट फॉरेस्ट आहे, ह्याची नोंद झालेली आहे. म्हणजे गव्हर्नमेंट फॉरेस्ट फक्त 2% आहे. वन खात्याने कधीतरी याच्यावरती उत्तर द्यावं. 2% गव्हर्नमेंट फॉरेस्ट म्हणजे आम्ही मागतोय कुठल्या जमिनी? आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी मागतोय आम्ही. प्रायव्हेट फॉरेस्टचा अर्थ काय होतो अध्यक्ष महोदय, की जेव्हा प्रायव्हेट शेती करणारे जे शेतकरी होते त्यांच्यावरती रिझर्वेशन जेव्हा टाकण्यात आलं त्याला प्रायव्हेट फॉरेस्टमधून त्याची गणना झाली, आणि म्हणून 98% आमच्याकडे प्रायव्हेट फॉरेस्ट आहेत का? वन खात्याने एकदा जाहीर करून टाकावं. माझा प्रश्न लक्षवेधीप्रमाणे असा आहे की तुम्ही ह्याच्यावरती रिसर्वे करून आमच्या ह्या प्रायव्हेट जमिनी आमच्या शेतकऱ्यांना, आमच्या कबुलतदार, आमच्या गावकऱ्यांना, आमच्या आकारीपड शेतकऱ्यांना, जिथे जिथे आमच्या जमिनी वन खात्याकडे गेलेल्या आहेत, रिसर्वे, टाइम बाउंड रिसर्वे, नुसतं आम्ही रिसर्वे करणार ह्याच्यावरती आम्हाला विश्वास नाही. टाइम बाउंड रिसर्वे करणार का? आमच्या ह्या सगळ्या जमिनी तुम्ही रिलीज करून देणार का? परत शेतकऱ्यांना देणार का? हा आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर
माननीय निलेश राणेजी, हे जे फिगर्स आहे ना, हे फिगर्स काही ठीक आहे, तुम्ही वेगळा सर्वे केला असेल त्याबद्दल माझं दुमत नाही आहे, पण ऑलरेडी सुप्रीम कोर्टाला माझ्याकडे ॲफिडेविट आहे सुप्रीम कोर्टातलं, जे ॲफिडेविट तेव्हा दिलं होतं. मी पूर्ण होऊ द्या, मी पूर्ण होऊ द्या. त्याच्यामध्ये ही गोष्ट खरी आहे की त्यांच्या मतदारसंघ जिल्हा हा संपूर्ण आरक्षणामध्ये भरकटलेला आहे. म्हणजे खरंच त्या जिल्ह्याने आता खूप अडचणीत आलेला जिल्हा आहे. 5,20,700 हेक्टरपैकी हे खरं आहे की 2/3 आरक्षण वेगवेगळे आहे, म्हणजे वेगवेगळं राखीव झालं आहे. त्यामुळे बाकी जे आकारी पळ वगैरे वगैरे जे काही राज्य शासनाच्या अधिकारात जे विषय आहेत त्याबद्दलचं वेगळं सर्वेक्षण वेगळा काही विचार हा शासन करू शकेल. पण सुप्रीम कोर्टामध्ये जे आपण क्षेत्र ऑलरेडी आयडेंटिफाय करून तेव्हा आज नाही हे तेव्हा केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे 1997 गोदावरमच्या केसमध्ये. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये एक मधात एक याचा डेव्हलपमेंट झाला आहे. मधल्या काळामध्ये या गोदावरम केसनंतर एक सुप्रीम कोर्टामध्ये एक 2008ला एक पुन्हा प्रतिज्ञापत्र सरकारने केलं की पुन्हा एक रिसर्वे केला आणि त्या रिसर्वेमध्ये नंतर मग 28/2/2011ला इंटरलॉक्युटरी एक ॲप्लिकेशन दाखल केली, ज्यामध्ये सरकारने काही दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मग त्या याचिकेमध्ये खरं तर थोडं क्षेत्र रिसर्वे करून जी वनसंज्ञा आहे यामध्ये 1997ला जे क्षेत्र दाखवलं होतं ते 11,049 हेक्टर हे दाखवलं होतं. त्यापैकी 1,875च त्या ठिकाणी आहे आणि बाकी 9,173 हे नाही आहे. त्यामुळं हे वनसंज्ञेमध्ये असून बाकी त्याला फॅसिलिटी मिळाव्या आणि याकरता एक पुन्हा ॲफिडेविट आपण सादर केला आहे सुप्रीम कोर्टमध्ये. तर मला असं वाटतं की 9,173 हेक्टर जमिनी या कमी झाल्या, पण सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेविट करून सुप्रीम कोर्टातनं आदेश घेतल्याशिवाय फॉरेस्ट आणि महसूल काहीच करणार नाही. जे सुप्रीम कोर्टाने आधी आपण दाखवलं होतं ते कमी करून घ्यायचं असेल तर सुप्रीम कोर्टामध्ये आता विचार आम्ही केला आहे की महसूल खातं, जसं झुडपी जंगलच्या केसमध्ये महसूल खातं हे मोठं सुप्रीम कोर्टमध्ये गेलं. आता आम्ही विचार करतो आहे, फॉरेस्ट मिनिस्टरशी मी आज बोलणार आहे. मी सकाळी विचार केला आहे की आपण एकदा सुप्रीम कोर्टात पुन्हा जायचं आणि सुप्रीम कोर्टामध्ये विनंती करायची की ही जी 2008ला जे प्रतिज्ञापत्र आम्ही दिलं आहे त्यावर तातडीनं निकाली काढलं तर मला असं वाटते 9,173 हेक्टरबद्दल एक पॉझिटिव्ह निर्णय सुप्रीम कोर्ट करू शकेल. तसंही या ठिकाणी करू शकेल, म्हणजे त्यांचा तो अधिकार आहे. पण आपण ज्या पद्धतीची बाजू मांडणार आहोत आम्ही ठरवलं आहे महसूल खात्याने, कारण शेवटी हे तेव्हाच्या जिल्हास्तरीय कमिट्या, तेव्हाच्या तालुकास्तरीय कमिट्या यांनी ते तेव्हा हे मोजण्या केल्या होत्या. म्हणजे मोजणी म्हणजे हे गोष्ट खरी आहे की रात्रभरात आदेश आले, कसंही टाकलं, कुणालाही टाकलं, जसं झुडपी जंगल टाकलं होतं विदर्भात CP अँड बेरारच्या सरकारच्या काळात. आणि त्यामुळं त्यामध्ये विनाकारण 30 वर्ष लोकांना झुडपी जंगल जागा दाखवून आत्ता सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. मी आपल्याला एवढं आश्वस्त करतो की तातडीनं फॉरेस्ट मिनिस्टर आणि मी दोघंही बसून एक तातडीनं याचिका करायची सुप्रीम कोर्टमध्ये आणि हे सर्व बाजू सुप्रीम कोर्टमध्ये मांडायची. आमची चूक झाली तर मान्य करू, बाबा सर्वेक्षणामध्ये चूक झाली, मोजणीमध्ये चूक झाली, पण ही जी वनसंज्ञा आहे याबद्दलचे आता अधिकार पूर्ण सुप्रीम कोर्टाला या सभागृहाला नाही आहे. बाकी जे स्टेट लेवलचे आरक्षण आहेत त्याच्याबद्दलची वेगळी बैठक घेऊन त्यामध्ये कुठले कुठले आकारी पडच्या आरक्षणाचा आपण जसं मागे कायदा आणला, आकारी पडच्या आरक्षण आपण शेतकऱ्यांना जमिनी परत केल्या आकारी पडच्या, असे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला तिथले जे शाळा आहे, मंदिर आहे, दवाखाने आहे, या ठिकाणी जी वनसंज्ञा लागली आहे त्याबद्दलच्या प्रस्तावाचं काय करायचं त्याचा वेगळा विचार करणे आणि देवराईच्या जमिनी आहेत त्या जमिनीबद्दल काय करायचं, या ज्या विषय आहेत ते आपण राज्य सरकारचे तर आपण हाताळून घेऊ, त्याबद्दल तुम्हाला रिलीफ देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. पण मात्र वनाच्या बद्दल मात्र आपण पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जाण्याची गरज आहे. आणि आत्ता जे आपल्याकडे नवीन सर्वेक्षण आलं आहे त्याचे डिटेल मी आपल्याला देतो. आता आपल्याला 1,875 फक्त राहू शकेल त्या ठिकाणी. तसे माझ्याकडे आकडा आहे, मँग्रोव्ह आणि खारपुटीमध्ये 473 पुन्हा राहील. शासकीयमध्ये 1,860 पैकी 948 कमी होते आहे आणि 8,716 जे हेक्टर आहे खाजगी त्यापैकी 453 हे क्षेत्र राहू शकेल वनाकडे.
बाकी मग रिलीज होऊ शकेल जर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तर. मला असं वाटतं थोडा हा सुप्रीम कोर्टाच्या आपल्याला सर्वांना भांडावं लागेल. तर मला असं वाटतं की तातडीनं स्पेशल काउन्सिल नेमून म्हणजे विशेष सरकारी अधिवक्त्याची नेमणूक करून आणि उच्चस्तरीय सरकारी अधिवक्त्याची नेमणूक करून सुप्रीम कोर्टमध्ये आपण सरकार जाईल, महसूल खातं आणि वन खातेही जाईल आणि यामध्ये जास्तीत जास्त रिलीफ सिंधूर जिल्ह्यांना आणि महाराष्ट्राला कसा मिळेल. जसं आपण सिंधूर जिल्ह्याचं क्षेत्र कमी करा जे चुकीनं लागलेलं आहे असं ॲफिडेव्हिट केलं, पण यामध्ये NGTने एक त्या ठिकाणी सवाल उपस्थित केला आहे, तोही बघावा लागेल. NGTचं म्हणणं आहे हे सर्वेक्षणानंतर एवढं कसं कमी झालं. NGTलाही आपल्याला त्या ठिकाणी जावं लागेल. सुप्रीम कोर्ट आणि NGT या दोघांकडे जाऊन यातला जास्तीत जास्त कसं आपल्याला रिलीफ देता येईल या ठिकाणी सरकार विचार करेल.